नमस्कार शेतकरी मित्र. तर शेतकरी मित्र, महाराष्ट्र राज्यातील अतिवृष्टीच्या नंतर राज्य शासनाने शेतकऱ्यांकरिता जे पॅकेज जाहीर केलं होतं, त्यामध्ये 3 हेक्टरच्या मदतीकरिता सांगण्यात आलं होतं. परंतु वेळप्रसंगी जेव्हा मदतीला सुरुवात झाली किंवा मदत मिळायला म्हणजे खूप सारे शेतकरी अजूनही त्या मदतीपासून वंचित आहेत. काही वेगवेगळ्या कारणास्तव प्रशासकीय मान्यता असतील, फार्मर आयडी असतील, त्यांचे मिसमॅच नेम वगैरे किंवा आधार संलग्न खाते वगैरे या साऱ्या गोष्टी व्यतिरिक्त, परंतु ज्या शेतकऱ्यांना आले त्या शेतकऱ्यामध्ये सुद्धा खूप साऱ्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी होती. खूप साऱ्या शेतकऱ्यांमध्ये एक रोष होता, की आमचं 10 एकर क्षेत्र आहे, 8 एकरचं क्षेत्र आहे, 3 हेक्टरपर्यंत क्षेत्र आहे, परंतु आम्हाला 2 हेक्टरचीच मदत मिळालेली आहे. तर मित्रांनो, मी त्या भूधारक शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, काल सकाळपासूनच मी सांगू इच्छितो म्हणल्यापेक्षा मलाच खूप साऱ्या शेतकऱ्यांनी सकाळपासून सांगितलं. मी दिवसभर वाट पाहिली, संध्याकाळपर्यंत मेसेज वगैरे पाहिले, संध्याकाळपर्यंत त्यांना वेगवेगळ्या शेतकऱ्यांशी बोललो आणि त्याच्यानंतर आज सकाळी इतर शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती पोहोचवावी म्हटलं. म्हणून हा व्हिडिओ काल न बनवता पूर्ण दिवसभर संध्याकाळपर्यंत न बनवता आता बनवलेला आहे. आता महत्त्वाचा विषय, मी काही सर्वच जिल्ह्यातली मी घेत नाहीये. तशी माहिती मिळालेली नाहीये पूर्ण. परंतु अमरावती विभागातल्या काही जिल्ह्यांमध्ये काल सकाळपासूनच या 3 हेक्टरपर्यंत जे शेतकरी आहे, म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त 6 एकर सुद्धा जर तुमची जमीन असेल, क्षेत्रफळ असेल, तर 5 एकरच्या वर तुमच्या त्या एकर भराकरिता ₹1000-2000 ₹1000-2000 आणि जर 7 एकर 7.5 एकर असेल, म्हणजे 3 हेक्टर असेल, तर एका हेक्टरच्या जवळपास ₹8,500 पूर्णप्रमाणे काल सकाळपासूनच त्यांच्या खात्यावर वितरित व्हायला सुरुवात झालेली आहे. खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यावर काल सकाळपासून ₹8,500 जमा झालेले आहे मित्रांनो. तरी सुद्धा तुम्ही सुद्धा जे भूधारक शेतकरी असतील, 5 एकरापेक्षा म्हणजे 2 हेक्टरपेक्षा जास्त एका व्यक्तीच्या नावे ज्यांचं क्षेत्र असेल, त्या सर्व शेतकरी बांधवांनी स्वतःचे आपापले खाते चेक करावे. फोनपे असेल, फोनपे चेक करावे, मेसेज चेक करावे, पासबुकवर एंट्री सुद्धा घेऊ शकता. नसतील आले तर तुमच्या अधिकाऱ्यांसोबत तलाठी कार्यालयावर संपर्क साधून त्यांना विचारपूस सुद्धा करू शकता, की खूप साऱ्या भागांमध्ये आले, आपल्या भागामध्ये नाही आले, तर वेळ आहे का, निधी पाठवलेला आहे का, याद्या पाठवलेल्या आहेत का, अपलोड झालेल्या आहे का, डिमांड वगैरे झालेली आहे किंवा नाही, तुम्हाला तलाठी नक्कीच सहकार्य करतील आणि त्याचं काय जे लोकेशन आहे, काय स्टेटस आहे पुढच्या 2 हेक्टरपेक्षा जास्त मदतीचं, ते नक्कीच तुम्हाला कळवतील. हे तुमचं काम आहे, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत, तलाठ्यांसोबत बोलून चालून माहिती घेण्याचं. परंतु त्या अगोदर एक वेळ आपापलं अकाउंट चेक करण्यास काही हरकत नाही मित्रांनो. खूप साऱ्या शेतकऱ्यांना काल सकाळपासून ही मदत मिळायला सुरुवात झालेली आहे. अमरावतीमधल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा बऱ्याचशा तालुक्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना ही मदत आलेली आहे. आता सुरुवातीपासून आपण पाहतच आलेलो आहे, की एका तालुक्यात, एका मंडळात, एका जिल्ह्यामध्ये काही शेतकऱ्यांना मदत आली, काही नाही आली. एका गावात काही शेतकऱ्यांना मदत आली आणि काही शेतकऱ्यांना मदत नाही आली. तर ज्या शेतकऱ्यांना नाही मदत आली, त्यांचा रोष, त्यांची नाराजी व्यक्त होणं साहजिक आहे. पण त्यांच्याकरिता सुद्धा पर्याय उपलब्ध आहेत, जे मी एक सकाळच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. कुठे-कुठे चेक करावं, काय चेक करावं, काय माहिती कोणाकडे जावं, कुठे दाद मागावी, त्या गोष्टी तुम्हाला सर्वांना कराव्या आवश्यक आहे. शेतकरी मित्रांनो, कराव्या लागणार आहे मित्रांनो. परंतु जे बहुभूधारक शेतकरी आहे, म्हणजे 5 एकरापेक्षा जास्त आणि 2 हेक्टरपेक्षा जास्त, त्यांच्याकरिता नक्कीच एक दिलासादायक बातमी होती मित्रांनो ही, जी आपणा सर्वांपर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न केला. नक्कीच आशा करतो या सर्व बहुभूधारक शेतकऱ्यांकरिता या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवश्यक त्यांना वाटली असेल, चांगली वाटली असेल आणि त्यांना जर ही माहिती चांगली पटली असेल, आवश्यक वाटली असेल, तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा, पेजला फॉलो करा, बेल आयकॉनचे बटन दाबून व्हिडिओला सुद्धा लाईक करा आणि इतर बहुभूधारक शेतकऱ्यांपर्यंत, बहुभूधारक शेतकरी पुत्रांपर्यंत ही माहिती, ही अपडेट पोहोचावी याकरिता हा व्हिडिओ सुद्धा त्या सर्व बहुभूधारक शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा मित्रांनो. धन्यवाद.